जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मोठा निर्णय घेतलाय। आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलंय आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। या स्नॅपशॉटमधून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसं काढायचं, अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल आणि कोणती कागदपत्र लागणार आहेत। कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने गाव पातळीवर समिती गठीत केली आहे। या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी हे सदस्य असतील। प्रोसेस थोडक्यात कशी असेल, सर्वप्रथम अर्जदाराने अर्ज सादर करायचा आहे। अर्ज तालुका समितीकडे जाईल। तालुका समिती चौकशी करून तो अर्ज गाव समितीकडे पाठवेल। गाव समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतीतील अधिकारी हे सर्व अर्ज तपासतील। शेवटी प्रांत अधिकारी छाननी करून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करतील। अर्जदार हा भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटाईने शेती करणारा असेल तर त्या संबंधित जमीनधारक पुरावा सादर करावा लागेल। जर जमीनधारक पुरावा नसेल तर अर्जदाराने प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल की 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे वंशज स्थानिक क्षेत्रात राहत होते। जर अर्जदाराच्या गावातील किंवा कुळातील नातेवाईकांना आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्या नातेसंबंधाचा पुरावा आणि प्रतिज्ञापत्र जोडावं लागेल। याशिवाय जुनी कागदपत्र, उत्पन्न दाखले, शालेय दाखले अशा इतर कागदपत्रांचाही पुरावा म्हणून उपयोग करू शकता। कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रे ही वरीलप्रमाणे आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्नॅपशॉट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।